त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये होत असेल तर याची दखल मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. नवाब मलिक जर पक्षात इकडे काम करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे तर आमची भूमिका स्पष्ट केलेली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्याच्या आणि यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये सध्या प्रशांत जगताप हे एबीपी माझाची बातचीत करतात, पाहूयात. अर्थात चर्चेनंतर होऊ शकेल, पण एक नक्की आहे की या सगळ्या संदर्भामध्ये एक पक्ष म्हणून एका विचारधारेबरोबर जाण्याचा माझा निर्णय नक्की आहे. पण हे होत असताना सर्वस्वी निर्णय हा काँग्रेस पक्षाचा असेल. मागच्या काही दिवसांपासून तुमच्या जुन्या पक्षासंदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात चर्चा चालू आहे. एकीकडे तुम्ही आज काँग्रेस प्रवेश करताय, पण दुसरीकडे काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चर्चा संपलेली नाहीत. जर पुन्हा एकदा 3 पक्ष एकत्र आले तर मग पुढची भूमिका काय? पहिली म्हणजे आपल्या निमित्ताने मला विनंती राहील आपल्या माध्यमातून की माझा पूर्वाश्रमीचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, ज्यांच्यावर माझी कायम श्रद्धा राहील असे आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असेल, ज्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, त्याचबरोबर माझे पाठीराख्या आहेत, आणि त्याचबरोबर माननीय माझे जुने नेते माननीय अजितदादा यांच्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट द्यायचं नाही, आजही नाही आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत नाही. शेवटी त्यांनी काय आघाडी करावी हा त्यांचा निर्णय असेल. पण अर्थात मी आज कुठल्या पक्षात गेलो आणि त्या पक्षांनी कुणावर जरी आघाडी केली तरी माझी त्या संदर्भात हरकत असण्याचं काही कारण नाही. मी एक पक्षामध्ये अध्यक्ष होतो, तिथं त्यावेळेस माझा नाही का हा भाग वेगळा, कारण की मी तिथं संघटन केलं होतं. पण मी ज्यावेळेस इतर पक्षात जातो तर त्या पक्षांनी काय निर्णय घ्यावा त्या पक्षाचा निर्णय राहील. मी आल्या अमुक करा किंवा तमुक करा अशा प्रकारचं नका सल्ला देणे हे बरोबर राहणार नाही. पण एक नक्की आहे की या संदर्भात माझ्या पूर्वश्रेणीच्या पक्षाबद्दल आणि नेत्यांबद्दल मला कधीही कुठलं स्टेटमेंट करायचं नाही. त्यांनी काय निर्णय घ्यावा हा शेवटी पक्ष म्हणून त्यांचा निर्णय असेल. मला मात्र या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या मतदारांमध्ये, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी मी केलेली मागची लढाई विधानसभेची असेल किंवा महानगरपालिकेची असेल यासाठी घेतलेला हा माझा निर्णय आहे. परंतु तुम्हाला असं वाटत नाही का 3-2, 5-2 आणि 3-5 तुम्ही काँग्रेस सोबत गेला काय आणि अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होतात काय, चालले तर दोघंही अजित पवारांसोबत? नाही, असं मला कल्पना नाही अजून तर काय. हा निर्णय मी आता मागचे 2-3 दिवस राजीनामा दिल्यापासून कुठल्याच प्रक्रियेत नाही. त्याच्यामुळे कुठल्या पक्षांची आघाडी चर्चा चालली आहे किंवा काय याची मी कल्पना पण घेतली नाही. आणि मी फक्त लढायचा निर्णय घेतला होता. मग त्या संदर्भात मग लढत असताना अमुक एक नाही का या संदर्भात नाही का आपण पक्ष जॉईन केला का पाहिजे का अशा प्रकारची चर्चा मतदारांमध्ये माझ्या स्थानिक मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांना विचारात घेऊन मी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे जायचा निर्णय घेतला आहे. अर्थात अजूनही पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये कुठेही स्पष्टता किंवा स्पष्ट वाक्यता नाही. अर्थात तुम्हाला काही वेळामध्ये किंवा काही तासानंतर या संदर्भात निर्णय ठरेल. पण मला असं वाटतं की माझी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून माझा जुना पक्ष, जुने नेते यांच्याबद्दल मला आदर होता, आदर आहे, उद्यासुद्धा राहील. त्यांच्या संदर्भातलं कुठलाही प्रश्न आजही नाही आणि उद्याही नाही मी या संदर्भामध्ये कुठलं उत्तर देणार नाही. एवढी माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील. गडबड केली असं वाटत नाही? नाही, गडबड बिलकुल नाही. असं आपण मी इथंच नाही, पुढे जाऊन राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवन तर माझं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील. पण राजकीय जीवनामध्ये पण कुठपर्यंत माझा प्रवास ठेवायचा ह्याचं पण मी निर्णय ठरवलेला आहे. त्याचं कारण की राजकारण म्हणजे सबकुछ थोडीच आहे. राजकारणामध्ये पण कधीतरी नाही का या ठिकाणी आपण कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे. जीवन आणि जग खूप सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे. त्याच्यामुळे राजकारणाच्या जीवावर आपली पोळी भाजण्याचं माझं कालही काम नव्हतं, आजही नाही, उद्यासुद्धा नसेल. गडबड कसलीच नाही. विचारधारेच्या संदर्भात स्पष्टता आहे. राजकारणात आपण कुठपर्यंत जायचं याच्या संदर्भातली स्पष्टता आहे. आज मात्र मी या संदर्भामध्ये ज्यांना भेटायला चालू त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय नक्की जाहीर करेल. कारण त्याचं कारण आहे, मग माझा विषय क्लिअर होता की जोपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्षपदाचा आणि प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा राजीनामा दिला नव्हता तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाशी चर्चा केलेली नव्हती. माझं कुठलाही CDR तपासला तर तुमच्या लक्षात येईल. माझे एथिक्स मला सांगत होते की आपण या पक्षात राहून दुसऱ्या कोणावर हात मिळवणी करायची नाही. तिथून बाहेर पडल्यानंतर मागचे दोन दिवस खूप साऱ्या पक्षांकडून मला कॉल येतात. आता मी माझ्या सदैव बुद्धीला जागृत होऊन त्या ठिकाणी तो निर्णय घेतोय. पण तो घेत असताना माझं प्रेम, श्रद्धा आदरणीय पवारसाहेबांवर काल होती, आज आहे आणि उद्या राहील. आणि त्याच्यामुळे मान्य पवारसाहेबांवर जर माझी श्रद्धा असेल तर मी पक्षाच्या बाकीच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विचारधारेबद्दल मी चुकीचं स्टेटमेंट माझ्या आयुष्याच्या अखेर क्षणापर्यंत तरी देणार आहे. त्याच्यामुळं मला निर्णय घेण्यासाठी त्यांनी मोकळी करून द्यावी आणि आपण सुद्धा माझ्या भावना समजून घ्याव्यात. उद्धव ठाकरेंचा फोन आला होता तुम्हाला? हा, मान्य उद्धव साहेबांचा काल रात्री म्हणजे अर्थात मान्य सचिन भाऊ अहिर यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या एकूणच सहकार्याने, त्यांच्या सौजन्याने तो कॉल झाला. 9-9.5 मिनिट आमच्या खूप छान गप्पा झाल्या. एकूणच राजकीय वातावरणामध्ये माझं म्हणणं नेमकं काय, पुढे कसं जावं या संदर्भात सूचना आल्या. मी एवढ्या योग्यतेचा